नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. आजच्या व्हिडिओमधून आपण पीक विम्याविषयी दोन महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. पहिलं म्हणजे खरीप 2025 मधल्या म्हणजेच गेल्या खरीपातली आणखी किती भरपाई आपल्याला मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपण खरीपामध्ये ज्या पिकांची लागवड करणार आहे या नवीन हंगामामध्ये पीक विमा योजना नेमकी कशा पद्धतीनं राबवण्यात येणार आहे या दोन महत्त्वाच्या विषयांवर आज आपण आढावा घेणार आहोत. आता सुरुवात करूयात की गेल्या खरीपामध्ये नेमकी किती भरपाई अजून पेंडिंग आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी म्हणजे गेल्या खरीपामध्ये जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4-5 महिन्यांमध्ये आपल्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सरकारचं सांगायचं झालं तर सरकारच्या आकडेवारीतून म्हणजे सरकारनं जशी आकडेवारी दिली होती की जवळपास 94-95 लाख हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालं होतं. त्यामुळं आत्तापर्यंतचे विक्रमी नुकसान झाल्यामुळं आत्तापर्यंतची सर्वाधिक भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती. पण या अपेक्षेवर पाणी फिरलं होतं ते म्हणजे पीक विमा योजनेमध्ये केलेल्या बदलामुळं. आता हे आपलं वारंवार सांगून झालं, जेव्हा एकदम सुरुवातीला ही पीक विमा योजनामध्ये बदल केला, त्याचं नोटिफिकेशन निघालं, GR निघाला, तेव्हा आम्ही हे सगळे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचत होतो. परंतु त्यावेळी आपल्यापैकी कुणाला याची तीव्रता जास्त जाणवली नव्हती, कारण नेमका पीक विमा योजनेमध्ये जे बदल झाले त्याचा फटका आपल्याला कसा बसू शकतो याचा अंदाज त्यावेळी आला नव्हता. पण जेव्हा पीक विम्याची भरपाई ही खात्यामध्ये जमा व्हायला लागली, भरपाई निश्चित झाली, तेव्हा मात्र आपल्याला कळालं की नेमकं पीक विमा योजनेमध्ये आपला गेम झाला. आता यंदा 2000 खरीपामधला जर आपण विचार केला तर ज्या आत्तापर्यंत 1550 कोटी रुपयांच्या दरम्यान भरपाई निश्चित झाली आहे. आता तुम्ही म्हणाल अजून भरपाई निश्चित करण्याचं काम चालू आहे, आणखीन वाढू शकते, तर जास्तीत जास्त आणखी 100 ते 125 कोटी रुपयांची भरपाई वाढू शकते. म्हणजे आता 1550 कोटी आहे तर एकूण खरीपातली भरपाई ही 1700 कोटी रुपयांच्या आतमध्येच राहू शकते. गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेमकं खरीपामध्ये किती भरपाई मिळाली होती. जवळपास 4-4.25 हजार कोटींच्या दरम्यान भरपाई मिळाली होती, म्हणजे 2024मध्ये आधीच्या वर्षामध्ये. परंतु खरीप 2025मध्ये 1700 कोटी रुपयांच्या आतमध्येच भरपाई थांबू शकते. यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा मोठा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन करण्यात आले त्यामध्ये पीक विमा कंपनी ही केंद्र सरकारकडे अपिलात गेली. त्यामुळं हा मुद्दा पेंडिंग आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजून एक थोडेफार कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात जवळपास 300-350 कोटी रुपये की जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायचे. जे काही 1550 कोटी रुपयांची भरपाई आत्तापर्यंत निश्चित झाली आहे त्यापैकी जवळपास 1200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि 300-350 कोटी रुपये जी पेंडिंग भरपाई आहे ती पुढच्या काही दिवसांमध्ये जमा होईल. परंतु यंदा आपण जे काही अपेक्षा करत होतो की विक्रमी उत्पादन झालं त्यामुळे विक्रमी भरपाई मिळेल, ते यंदा तसं काही होणार नाही आहे. म्हणजे 2025च्या खरीपामधलं हे कॅल्क्युलेशन सांगतो की तसं होणार नाही आहे. कारण पीक विमा योजनेमध्ये महत्त्वाचे ट्रिगर काढले होते की ज्या ट्रिगरमधून आपल्याला 2016 पासून 2024पर्यंत सर्वाधिक भरपाई मिळत होती. हे ट्रिगर 2025च्या खरीपात देखील नव्हते आणि 2026च्या खरीपामध्ये देखील नसणार आहे. आता हे झालं 2025चं. पीक विमा योजनेमधून खरीप 2025मध्ये आपल्याला विक्रमी पीक नुकसान होऊन देखील भरपाई आत्तापर्यंतची सर्वात कमी मिळाली होती. त्याचं महत्त्वाचं कारण काय होतं? पीक विमा योजनेमध्ये केलेला बदल. मग आता यंदा दुष्काळ आहे. आपले मुख्यमंत्री जवळपास मार्च-एप्रिल महिन्यापासून सांगत आहेत की यंदा एल निनो आहे, यंदा दुष्काळ आहे, शेतकऱ्यांनी नियोजन कसं करावं, प्रशासनानं पिण्याच्या पाण्याची सोय किंवा इतर काय उपाययोजना कराव्या या सगळ्यांविषयी मुख्यमंत्र्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून मार्गदर्शन सुरू केलं आहे. पण आपल्या शेतकऱ्यांना अशा दुष्काळाच्या कालावधीमध्ये एक विमा संरक्षण असणं गरजेचं आहे आणि त्या विमा संरक्षणामधले महत्त्वाचे ट्रिगर काढून यंदा जी गेल्या वर्षी पीक विमा योजना राबवली तीच यंदा देखील कंटिन्यू करण्यात येणार आहे. म्हणजे तीच योजना यंदा देखील राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी किंवा आपले जे काही मंत्री आहेत या सगळ्यांनी जुन्याच म्हणजे गेल्या वर्षी जी काही विमा योजना राबवली ती तशीच यंदा देखील राबवण्याला मंजुरी दिली आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही निवडणुका चालू आहे, त्यामुळं आचारसंहिता लागू आहे. या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाची परवानगी घेणं गरजेचं असतं. आता सरकारनं निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे की ही पीक विमा योजना त्याचं नोटिफिकेशन काढण्यासाठी GR काढण्यासाठी परवानगी मागितली आहे. काही दिवसांमध्ये परवानगी मिळेल आणि त्याचं GR निघेल. परंतु हा GR निघण्याच्या आधीच जे काही अपडेट पुढे येतात, जे काही माहिती पुढे येते त्यातून स्पष्ट झालं आहे की आपल्या सगळ्यांना जी अपेक्षा होती की आपल्या कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी यंदाचा दुष्काळ लक्षात घेऊन यंदाचा कमी पाण्याचं संकट लक्षात घेऊन कमीत कमी आधीच्या जे काही ट्रिगर होते त्यापैकी किमान 2 ट्रिगर तरी लागू करावे की जेणेकरून जे नुकसान होईल त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. त्यातला पहिला जो ट्रिगर होता तो म्हणजे पेरणीच न होणं. आता आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2023मध्ये काही भागांमध्ये पाऊस कमी होता
त्यामुळे पेरणीच झाली नव्हती. त्या भागातल्या शेतकऱ्यांना पेरणीच न होणं या ट्रिगरमधून भरपाई मिळाली होती. त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती यातून देखील मोठ्या प्रमाणात भरपाई मिळाली होती. त्यासोबतच जे काही हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आहे यातून देखील 2023मध्ये 24मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई मिळाली होती. त्यासोबतच काढणी पश्चात नुकसान भरपाई, परंतु आता हे चारही ट्रिगर गेल्या वर्षीपासून काढण्यात आले. आता गेल्या वर्षी म्हणजे खरीप 2025मध्ये आपल्या पिकांचं विक्रमी नुकसान झालं होतं. पाऊस देखील चांगला झाला होता, सरासरीपेक्षा खूप अधिक झाला होता. परंतु या पावसानंच आपल्या पिकांचं नुकसान केलं. पावसाळा जरी चांगला वाटत असला तर शेतकऱ्यांसाठी हंगाम मात्र पाहिजे तसा गेला नव्हता, नुकसान झालं होतं. या नुकसानीपोटी आपल्या शेतकऱ्यांना अपेक्षा होती की ज्या प्रमाणात नुकसान झालं त्या प्रमाणात आपल्याला नुकसान भरपाई मिळावी. आता काही ठिकाणी की जिथं नदी नाल्याच्या ठिकाणी क्षेत्र होतं, खोलगट भागामध्ये जमीन होती, त्या भागामध्ये पिकांचं नुकसान हे अगदी आपल्याला 70% 80% देखील दिसून आलं होतं. पण त्या शेतकऱ्यांना देखील पुरेशी भरपाई मिळाली नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त तेवढी काही भरपाई मिळाली 900 कोटी रुपयांच्या दरम्यान, म्हणजे जे काही आतापर्यंत 1550 कोटी रुपयांच्या दरम्यान भरपाई निश्चित झाली त्यापैकी नांदेड जिल्ह्याचाच वाटा जवळपास 900 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. मग इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उरलेल्या सगळ्या आपण त्याची कल्पना करू शकतो की किती भरपाई मिळाली असेल. आता यंदा देखील जशीच्या तशी पीक विमा योजना राबवली जाणार आहे. म्हणजे 2025मध्ये जी पीक विमा योजना होती ती जशीच्या तशी यंदा राबवली जाणार आहे. यंदा पीक विमा योजनेमध्ये बदल करणं खूप गरजेचं होतं. कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कृषी मंत्री काही ट्रिगर तरी म्हणजे 4 ट्रिगर जे काढले होते त्यापैकी किमान 1-2 ट्रिगर तरी यंदा पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करतील की जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल. काही शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांची भेट देखील घेतली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं की कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलं की किमान 2 ट्रिगर या योजनेमध्ये समाविष्ट केले जातील. परंतु जेव्हा पीक विमा योजना नवीन हंगामामध्ये राबवण्यासाठी बैठक झाली त्यामध्ये जशीच्या तशी पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता खरं तर यंदाच्या हंगामामध्ये संकट मोठं आहे. गेल्या वर्षी पाऊस जास्त होता, खरीपामध्ये नुकसान झालं, तरी रब्बीचं पीक चांगलं येईल, त्यातून हाती काय येईल अशी अपेक्षा आपण बाळगून होतो. परंतु यंदाचं संकट वेगळं आहे. यंदा पाऊस कमी असण्याची शक्यता आहे, प्रशासन त्या दृष्टीने तयारी देखील करतं आहे. अशा परिस्थितीमध्ये 2023 प्रमाणे यंदा जर आपल्याला भरपाई अपेक्षित असेल तर आपल्याला हे 4ही ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये असणं गरजेचं होतं. 2023पेक्षा देखील यंदा पाऊस कमी पडण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागानं तसा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच काय तर गेल्या वर्षी 2023च्या तुलनेमध्ये यंदाचं नुकसान हे जास्त असू शकतं. त्यामुळे हे जर सगळे ट्रिगर जर असले असते तर 2023च्या तुलनेमध्ये यंदाची भरपाई देखील जास्त मिळाली असते. 2023मध्ये जवळपास 7,500 ते 8,000 कोटी रुपये खरीपासाठी पीक विमा भरपाई म्हणून मिळाले होते. पण यंदा केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित आपल्याला भरपाई मिळणार आहे. आणि त्यामुळंच यंदा म्हणजे 2026च्या खरीपामध्ये देखील पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे भरपाई मिळण्याची शक्यता कमीच आहे. आता आपल्यापैकी काही जण म्हणतील की आम्हाला अजून खरीपाची पेरणी करायची आहे, आमचं पीक यायचं आहे, आमचं नुकसान व्हायचं आहे, त्याच्या आधीच तुम्ही सांगताय की यंदाचं भरपाई कमी मिळणार आहे. 2025मध्ये देखील असंच झालं होतं. जेव्हा सरकारनं पीक विमा योजनेमध्ये बदल केला होता त्यावेळी ते GR बघून त्यामधील तरतुदी बघून आम्ही हे विश्लेषण केलं होतं की नेमकं पीक विमा योजनेमध्ये काय बदल केलेत आणि त्याचा आपल्या शेतकऱ्यांना कसा फटका बसू शकतो. जेव्हा आपली गोष्ट लक्षात आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण शासनानं निविदा काढली होती, कंपन्या आल्या होत्या, आपण पीक विमा देखील भरत होतो आणि जेव्हा पीक विम्याची भरपाई आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली तेव्हा आपल्याला लक्षात आलं की पीक विमा योजनेतले बदल आपल्यासाठी किती घातक ठरले. त्यामुळे यंदा वेळ आहे. आपण सगळ्या शेतकऱ्यांनी जर आवाज उठवला, आपापल्या आमदारांकडे किंवा मंत्र्यांकडे मागणी केली की गेल्या वर्षीप्रमाणे नाही तर आम्हाला 2024-23मध्ये जी काही पीक विमा योजना राबवली होती पीक विमा योजनेमधले सगळे ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करा आणि ती पीक विमा योजना पुन्हा लागू करा अशी मागणी जर केली तर कदाचित अपेक्षा अशी बाळगूया की सरकार यापैकी नाही 4 ट्रिगर तर किमान 2 ट्रिगर तरी त्यामध्ये समाविष्ट करतील आणि नव्यानं पीक विमा योजना राबवायला सुरुवात करेल. जर असं झालं नाही तर एकतर आपल्याकडं कमी पावसामुळे पिकांचं नुकसान कमी होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा योजनेतून भरपाई कमी मिळाली तर हा आणखीन आपल्याला वेगळा फटका असेल. आता जेव्हा ॲड ऑन ट्रिगरचा विषय निघतो की जे काही 4 ट्रिगर काढले होते तो जेव्हा विषय निघतो तेव्हा सरकारकडून किंवा प्रशासनाकडून असं एक उत्तर दिलं जातं की जर पिकांचं नुकसान झालं तर पीक कापणी प्रयोगातून ते स्पष्ट होतंच आणि ज्या प्रमाणात नुकसान झालं त्या प्रमाणात आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना भरपाई मिळते. परंतु जे काही ॲड ऑन ट्रिगर काढले आणि हे जे काही उत्तर आहे यामध्ये काही मेळ बसत नाही. कारण जे ॲड ऑन ट्रिगर काढले ते काही फायनल उत्पादन किती कमी झालं त्यावर आधारित नव्हते. तर नजर अंदाजे प्रत्येक ट्रिगर लागू झाल्यानंतर एक नजर अंदाजे म्हणजे अंदाजे त्या मंडळामध्ये त्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालं याचा अंदाज काढला जायचा आणि त्याच्या आधारावरती भरपाई दिली जायची. त्यामुळं अंतिम उत्पादकता किती घटली किंवा किती वाढली याच्याशी त्या भरपाईचा संबंध नसायचा. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्याला जर अग्रिम भरपाई 25% मिळायची असेल तर एक
3 आठवड्याचा जर समजा एक ड्राय स्पेल पडला म्हणजे पावसात खंड पडला तो ट्रिगर लागू व्हायचा आणि एक अंदाज बांधला जायचा की त्या मंडळातलं जर उत्पादन 50% कमी होणार असेल तर एक 25% भरपाई शेतकऱ्यांना मिळायची। तसंच स्थानिक नैसर्गिक आपत्तीचं देखील असंच असायचं, एकदा पाऊस झाला किंवा पावसाचं प्रमाण त्या ट्रिगर जे काही अटी दिल्यात त्या प्रमाणामध्ये जर पाऊस झाला किंवा आणखीन काही संकट आली तर एक अंदाज बांधला जायचा की उत्पादकता किती घटू शकते। ती अट जर मान्य होत असेल म्हणजे त्या अटीच्या दरम्यान जर नुकसान झालं असेल तर मात्र आपल्याला त्या नजर अंदाजे नुकसानीच्या आधारावर भरपाई मिळायची। म्हणजेच पीक विमा योजनेतून काढलेल्या या 4ही ट्रिगरचा, त्यातल्या त्यात विशेषतः या 3 ट्रिगरचा की स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान यांचा अंतिम उत्पादकतेशी तसा संबंध नव्हता। एक अंदाज बांधला जायचा किती टक्के नुकसान झालं आणि त्याच्या आधारावरती पीक विमा कंपन्या या शेतकऱ्यांना भरपाई द्यायच्या। आता हे ट्रिगर काढण्यामागचं सरकारचं कारण होतं, जी काही कृषी समृद्धी योजना आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी वर्षाला 5,000 कोटी द्यायचे की जे 5,000 कोटी पीक विमा योजनेतून विमा हप्तापोटी कंपन्यांना जात होते ते इकडे वळवायचे। परंतु पहिल्या वर्षामध्ये म्हणजे 2024 जेव्हा 25-26 लागू झाले तेव्हा ₹0 दिला, त्याच्यानंतर 26-27 अर्थसंकल्पात 2,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। म्हणजेच काय तर पीक विमा योजनेतून ज्या उद्देशाने हे ट्रिगर काढले होते तो उद्देश वेगळाच होता। पण आता ही सगळी माहिती आपल्याला सांगण्यामागचं कारण एकच आहे की यंदाचं वर्ष हे संकटाचं आहे। त्या संकटाच्या कालावधीमध्ये आपल्याला पीक विमा योजना 2023 ज्या प्रमाणात राबवण्यात आली होती तसंच यंदा राबवणं गरजेचं आहे। जर असं झालं नाही तर पीक विमा योजनेतून मिळणारी भरपाई आपल्याला यंदा देखील कमीच मिळेल। नवीन पीक विमा योजना म्हणजे नवीन हंगामात जी योजना राबवली जाणार आहे त्याचा GR निघेलच, तेव्हा देखील आपल्याला लक्षात येईलच की नेमकं यंदा पीक विमा योजनेमध्ये कोणते ट्रिगर काढलेले आहेत आणि कोणते ट्रिगर ॲड केलेले आहेत। या पुढच्या टप्प्यामध्ये पीक विमा योजनेत ज्या काही घडामोडी घडतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोनॉमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।